हाय हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. सो मार्गशीर्ष महिना सुरुवात झालेली आहे आणि पहिला गुरुवार आहे. सो पहिल्या गुरुवारची तयारी आम्ही आदल्या दिवशीच करून घेतो आहे. तर इकडे आमच्या मम्मी म्हणजेच आमच्या सासूबाई इकडे वेणी बनवत आहेत. वेणी, गजरे, हार हे सगळं घरी आम्ही बनवतो. मोस्ट ऑफ सगळ्यांकडेच हे बनवलं जातं. तर इकडे आम्ही बनवतो आहे वेणी, वरण भाताची वेणी, म्हणजे 2 फुलं एकत्र करून पांढरी आणि पिवळी ही अशी वेणी बनवून रेडी आहे आपली. सो ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे आणि यावर्षी लक्ष्मीला 5 वारीची साडी नेसवणार आहोत. तर ती कशाप्रकारे नेसवणार आहोत हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसणार आहे. सो नेक्स्ट डे झालेला आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7. नाईट शिफ्ट करून मी आधी पूजा करून घेते. नाईट शिफ्ट 7 वाजता संपते. सो सगळी ती तयारी करून घेतली आहे. तर सर्वप्रथम इथे आपण 2 कळस वापरणार आहोत, एक छोटा आणि एक मोठा. सो दोन्ही कळसाला आपल्याला हळद कुंकवाची 5 बोटं लावून घ्यायची आहेत. सो सगळ्यांकडे ही पूजा मांडण्याची पद्धती सारखीच असते. आमच्याकडेही तशीच आहे. फक्त यावेळी आम्ही 5 वारीची मोठी साडी नेसवणार आहोत. तर सर्वप्रथम इथे कळशाला हळद कुंकवाची 5 बोटं लावून घेतलेली आहेत. सो त्यानंतर इथे मी इकडची जी जागा आहे ती जरा आवरून घेते, जेणेकरून आपल्याला साडी नेसवायला खूप इझी पडेल. सो तुमच्याकडे कशाप्रकारे ही पूजा केली जाते हे सुद्धा नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. आणि याआधीसुद्धा आम्ही मोठी साडी नेसवायची, म्हणजेच आम्ही माझ्या सासूबाईंनी अशा साड्या शिवून ठेवलेल्या आहेत, ज्या आम्ही देवीला अशा डायरेक्ट नेसवायचो. थोडीशी साईज छोटी होती, पण तशीच आम्ही नेसवायचो. तर यावेळी मी प्रॉपर मोठी जी आपली सहावार असते त्याची साडी मी नेसवणार आहे. सो त्यासाठी इथे चौरंग तयार केला आहे, त्यावर डब्बा ठेवला आपला जो असतो मोठा, प्रत्येक घराचा डब्बा असतो. आणि इकडे मी साडीची ही प्लेट्स जी आहे ही ऑलरेडी मी रात्री करून ठेवलेली, जेणेकरून सकाळी नेसवताना त्याला इझी पडेल. सो ही जी प्लेट्स आहे ही कशी केली हे ह्याचा मी एक डिटेल व्हिडिओ नेक्स्ट गुरुवारी मी नक्की तुम्हाला मी दाखवेन. सो ही प्लेट्स आपल्याला अशी ॲडजस्ट करून घ्यायची आणि क्लिप्स लावलेला भाग आपल्याला हा डब्यात सोडायचा आहे आणि उरलेला अर्धा भाग आहे जो असा बाहेर आपल्याला निऱ्यांसारखा सोडून घ्यायचा आहे. सो निऱ्या व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर त्याच्यावर आपण एक भांडं ठेवलं आहे, जेणेकरून त्या ज्या निऱ्या आहेत त्या प्रॉपर बसतील आणि साडी बाहेर येणार नाही. त्यानंतर जी मोठी कळशी आहे ती आपल्याला त्या भांड्यात ठेवायची आहे. त्यानंतर इकडे मी छोट्या कळशीला त्यात आपण पाणी, सुपारी, कॉईन, त्यानंतर आपलं फूल, हळद कुंकू, दुर्वा हे सगळं आपण वाहून घेणार आहोत. तेच मी इकडे करते. सो इकडे दुसरी एक छोटी लाईट आहे ती लावून घेते, त्यामुळे उजेड खूप चांगला आलेला आहे. इकडे जी साडी आहे ती नवी कोरी साडी आहे. सो अशा 2-3 साड्या आहेत ज्या मी या प्रत्येक गुरुवारी वापरणार आहे. सो इथे आपण जी आता 5 पत्री जी असतात, म्हणजे फुलं झाडांची पानं ही इकडे आदल्या दिवशी आणून ठेवली आहेत. जास्वंदाचं, पारिजातकाचं, मोगऱ्याचं हे अशी काहीशी पानं मी आणून ठेवली ऑलरेडी. सो ते इकडे आपल्याला कळशात मांडायचं आहे. त्यानंतर इकडे आपला जो देवीचा नारळ आहे तो लावून घेतलेला आहे. सो पदर बाकी होता तो मी असा मागून, जसं आपण नॉर्मल साडी नेसतो तसंच मागून घ्यायचा आहे. आणि मी छोट्या कळशाला एक काठी बांधली आहे, त्या काठीवर आपल्याला हा पदर असा सोडायचा आहे. ती पण मी ऑलरेडी प्लेट करून घेतली आहे. त्यानंतर इथे चांदीचा मुखवटा आमच्याकडे आहे. वर्षानुवर्ष हाच मुखवटा वापरला आहे. हा माझ्या सासऱ्यांनी बनवून घेतला होता चांदीचा मुखवटा. तो हा इथे आम्ही जो नारळ देवीला वापरणार होता त्याला आपण लावून घेणार आहोत हा मुखवटा. त्यानंतर देवीला आपल्याला सजवायचं आहे. सो पदर कसा ॲडजस्ट करू हे मी बघत होते.
तर अशा प्रकारे माझी पूजा मांडून झालेली आहे. तर बघा, ही आहे माझी पहिल्या गुरुवारची पूजा आणि ही आहे मी महालक्ष्मीला नेसवलेली साडी. सो तुम्हाला ही माझी मांडलेली पूजा कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. फर्स्ट ट्राय आहे माझा पाचवारीची ही मोठी साडी नेसवण्याचा. तर हा संपूर्ण माझ्याला महालक्ष्मीचा लुक आणि देवपूजा केलेली. सो आता मी ते जेवणाला लागलेली आहे. स्वयंपाक थोडा वेळ झोपले कारण नाईट शिफ्ट केलेली. सो दुपारी उठून पहिला सर्वप्रथम स्वयंपाकाला लागली. सो होणार आहे कांदा लसूण विरहित जेवण नैवेद्यासाठी. तर फ्लावरची भाजी, ते भेंडी फ्राय, फ्लावर वाटाण्याची भाजी, नुसतं टमाटोवर मी करणार आहे. इकडे एक स्पेशल मसाला वाटून घेतलेला आहे जो मी फ्लावर वाटाण्यासाठी वापरणार आहे. सो सर्व आणि हे आहे साजूक तुपाची पण फोडणी देणार आहोत सर्वप्रथम. सो एका कढईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जिरं छान तडतडलं की आपल्याला लाल मिरची घालून घ्यायची आहे. ही फोडणी खूप छान लागते. जेव्हा आपल्याला कांदा लसूण विरहित करायचं असतं त्यावेळी ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा. तो टमॅटो घालून घेतला आहे. टमॅटो शिजला की आपल्याला ह्यात वाटाणे घालून घ्यायचे आहेत आणि थंडीचा सीझन आहे सो वाटाणे मस्त बाजारात उपलब्ध आहेत. सो तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी. त्यानंतर मी इकडे फ्लावर जे आहे ते वाफवून घेतलेले हळद टाकून. सो ते मी ह्यात टाकून घेतले आहेत आणि बारीक बारीक कापायचे. ही भाजी खूप छान लागते, काहीतरी वेगळं. आणि त्यानंतर तो मसाला जो होता त्यात धणं, जिरं, काळी मिरी हे वाटून मी ही पावडर तयार केली आहे. सो नक्की हे ट्राय करा. काळी मिरी फ्लावर भाजी आणि वाटाण्याची भाजी ही रेडी आहे. त्यानंतर इथे वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि गोड आहे यावेळी गाजराचा हलवा. सो म्हटलं या महिन्यात थंडीच आहे सो गाजर खूप छान बाजारात उपलब्ध आहेत. सो गोडसाठी गाजराचा हलवा तुपात छान भाजून घेतला आहे. गाजर किसून त्यानंतर दूध टाकून आपल्याला हे गाजर शिजवून घ्यायचे आहे. आणि मी गाजराच्या हलव्यात पेढा टाकते. सो येल्लो पेढा नव्हता सो हा जो आहे हा पेढा आणला आहे माव्याचा. म्हणजे खोयापेक्षा पेढ्याचा गाजराचा हलवा खूप छान होतो. सो आपल्या इकडे हलवा रेडी आहे. पुऱ्यांसाठी पुऱ्या वाटून घेतल्यात. तर तळून जवळ झालेल्या आहेत पुऱ्या. आणि इकडे मी भेंडी फ्राय सर्वात लास्टला. आपलं हे ताट नैवेद्याचं रेडी आहे. वरण भात, फ्लावर वाटाण्याची भाजी, भेंडी आणि गाजराचा हलवा आपल्या देवीसाठी नैवेद्य. सो इकडे आपण सगळे जेवायला बसलो आहे. उपासाचं ते मम्मी पप्पा आणि इकडे बघा डोरा. संध्याकाळची वेळ झालेली आहे. मस्त दिवाबत्ती करून देवीला हार आणि सगळं घातलेलं आहे. माझी पोथी वाचन झालेली आहे. त्यानंतर मी चालले इकडे आईकडे, आईला गाजराचा हलवा देण्यासाठी. सो माझं माहेर जवळच आहे 5 मिनटावर. बघा तुम्हाला मिळली दिसते भुताटकीसारखी वाटते पण तशी नाही आहे. खूप शांत जागा आहे म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. आणि हा आहे पपई, आमच्या घरचा पपई. आईने झाड लावलेलं 2 वर्षापूर्वी. सो त्या झाडाला एवढा मोठा पपई आलेला. सो तेच मला आई दाखवत होती इकडे. आणि माझी आता नाईट शिफ्टची टर्न आलेली आहे. 10 वाजलेले आहेत. तर मी लॉग इन करणार आणि सकाळी 7 वाजता माझी शिफ्ट संपणार. सो बघा इथे शिफ्ट 7 वाजून गेल्या, शिफ्ट म्हणजे संपलेली आहे. सो भेटू नेक्स्ट व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कळवा. गुड नाईट, टिल देन बाय, टेक केअर.